एखादं नवीन प्रोडक्ट वापरायला चालू केलं त्यावेळेस तुम्हाला खाज येणे, लालपण येणे किंवा खूप जळजळ होणे असं काही होतंय का? याला म्हणतात कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. एखाद्या गोष्टीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर होणारी गोष्ट. खूप साऱ्या लोकांना हाताला तुम्हाला बघितलं असेल की जेव्हा सर्फ सोड्यामध्ये जास्त हात टाकतात त्यावेळेस इथे स्किन पूर्ण इरोड होते, लाल पडते आणि खूप जास्त खाज येते. आता कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिसचे दोन वेगळे प्रकार असतात. एक एलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस, म्हणजे जसं की काही ॲटम दूर असेल पण ते तुमच्या अंगावर चिपकून जात असतील, जसं धुळीची एलर्जी झाली, सिमेंटची एलर्जी झाली, याने एलर्जी होऊ शकते आणि हे म्हणतात कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. त्यानंतर येतं इरिटंट कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस, जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या स्किनला लागते आणि त्यावेळेस तिथे पाणी भरून फोडी येतात, लालपण येतं किंवा खूप खाज येते, जळजळ होते, ह्याला इरिटंट कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस म्हणतात. हे मोस्ट कॉमन स्टिरॉइड क्रीम्समुळे होतं, जे फंगल इन्फेक्शनमध्ये लोक लावतात. त्यानंतर एखाद्या मेटलच्या पण असू शकतं, मोस्ट लाईकली निकेलची एलर्जीज असते. त्यानंतर सर्फ सोडा, जसं मी सांगितलं, डिटर्जंट्स, या गोष्टींची सुद्धा एलर्जी असू शकते. जर तुम्हाला असं काही होत असेल तर एलर्जन शोधणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. एलर्जन शोधून ती गोष्ट अवॉइड करायची आहे पूर्णतः. आणि जर तुम्हाला ते भेटत नसेल तर डर्मॅटॉलॉजिस्टला नक्की दाखवा. अशाच कंटेंटसाठी मला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.